सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं सोमवारपासून प्रवचनमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं सोमवार दिनांक 14 ते 16 एप्रिल दरम्यान सायंकाळी 6 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकोले सभागृहात प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोमवार दिनांक 14/4/2025 ते बुधवार दिनांक 16/4/2025 अशा 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गाडे अभ्यासक संत वाङ्मयामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं असे श्री संत माणकोजी बोधले महाराजांचे विद्यमान वंशज हरिभक्त पारायण श्री गुरु जयवंत महाराज बोधले महाराज पंढरपूर यांची कर्मयोग या विषयावर 3 दिवस प्रवचनमाला आयोजित केलेली आहे। ही प्रवचनमाला निर्मलकुमार फडकोले सभागृह सिद्धेश्वर मंदिरा शेजारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे। हे प्रवचनमालेचे हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षीपासून जयवंत महाराज बोधले महाराज दाभंगावची परंपरा असू द्या, संत वाङ्मयाची परंपरा असू द्या, त्या परंपरेमध्ये सध्याच्या पिढीला सुसंस्कृतपणा, संस्कार हे सर्व घडवण्यासाठी कीर्तन आणि प्रवचन ही 2 माध्यमं संतांनी सांगितलेली आहेत। संतांचे आचार विचारात घेऊन आताच्या सध्याच्या पिढीला या रखरखत्या उन्हामध्ये सध्या भक्तीचं वातावरण निर्माण करण्याचं एक योग गेल्या वर्षीपासून समर्थ सोलापूरच्या वतीनं बोधराज सेवा प्रतिष्ठान करत आहे। या पत्रकार परिषदेस किसन कापसे, अनिल देठे, राजू माने, अजय आसबे आदींची उपस्थिती होती।